एखाद्या कोंबड्याचं मुंडकं कापलं तर तो मरतो, कारण त्यांचा जीव मानेत असतो. मात्र 10 सप्टेंबर 1945ला एक घटना घडली, जी अत्यंत आश्चर्यकारक होती. अमेरिकेतील कोलोराडो येथील फ्रुटा या शहरात लॉयड ऑल्सन आणि त्यांची पत्नी क्लारा या दोघांनी कोंबडं कापलं. ते कोंबडं कापल्यानंतर ते मरेल थोड्या वेळाने असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण कोंबड्याचं धड अर्थात जे मुंडकं कापलं होतं ते वेगळीकडे पडलं. तो कोंबडा तरीही पळत होता. त्यांना असं वाटलं की थोड्या वेळाने तो कोंबडा मरेल, पण दुसऱ्या दिवशीही तो कोंबडा जिवंत होता आणि तो चक्क पळत होता. आणि मग नेमकं काय झाले, हा कोंबडा जिवंत कसा राहिला, याची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा असं समजलं की त्या कोंबड्याचं नाव होतं माईक. माईकची चोच, चेहरा आणि डोळे काढले गेले होते, कारण त्याचं मुंडकं कापलं गेलं होतं. पण शास्त्रज्ञ सांगतात की माईकच्या मेंदूचा 80% भाग हा कापल्यानंतर देखील वाचला होता, ज्यामुळे माईकचं शरीर, हृदयाची धडधड, श्वासोश्वास आणि भूक आणि पचन संस्था कार्यरत राहिली होती. फक्त धड वेगळं झालं होतं, मात्र मेन जो भाग होता तो शरीराचा वाचला होता. आणि शिवाय मान कापल्यानंतर रक्त बाहेर येण्याऐवजी त्या ठिकाणी रक्ताची गुठळी झाली, ज्यामुळे रक्त थांबणं म्हणजे रक्त वाहणं देखील थांबलं आणि यामुळे तो जिवंत राहिला. मग या दाम्पत्यांनी त्याला वाचवण्याचा, त्याला वाढवण्याचा निर्णय घेतला. रोज त्याला छोट्या सिरीजनं त्याच्या अन्ननलिकेत अन्न सोडलं जात होतं, ते साफही केलं जात होतं आणि याच विशेष काळजीमुळं माईक तब्बल 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष जगला. आणि हा माईक त्याच्या या गोष्टीमुळे इतका प्रसिद्ध झाला की लोक त्याला पाहण्यासाठी पैसे मोजू लागले. त्याला माईक द हेडलेस चिकन या नावानं देखील ओळखलं जाऊ लागलं. यामुळं लॉयड यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारली असं सांगण्यात येतं. मात्र एके रात्री सुई एका कार्यक्रमात लॉयड विसरले आणि दुसरी सुई आणेपर्यंत माईकचा श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला. आज ही माईकची आठवण वारंवार केली जाते.